नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघणार आहोत आणि नंतर आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची बेसिक इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, सर्वात आधी टायमिंग बघूया की टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर कोणत्या टाइमला आले आहे. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर 27 ऑक्टोबर 2025 म्हणजे आज दुपारी जवळपास 2 वाजता आले आहे. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचे क्वार्टर 2चे नंबर ड्युरिंग द मार्केटच आले आहे आणि मित्रांनो, कंपनीच्या नंबरला मार्केटने थम्सअप दिला आहे आणि क्वार्टरली रिझल्ट नंतर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीच्या शेअर प्राइसमध्ये सुद्धा आपल्याला एक छोटीशी रॅली पाहायला मिळाली आहे. तर चला आता आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे क्वार्टरली रिझल्ट बघून घेऊया. चला मित्रांनो, आता आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघूया. आणि मित्रांनो, पूर्ण नंबर कोटीमध्ये दिलेले आहे, फक्त EPSला सोडून. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 2चा, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा आणि हा कॉलम आहे लेटेस्ट फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चा. म्हणजे हा आहे इयर ऑन इयर बेसिसवर कंपॅरिझन आणि हा आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कंपॅरिझन. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 142 कोटी रुपयांनी 153 कोटी रुपये. तसेच कंपनीचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 145 कोटी रुपयांनी 153 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, कंपनीचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 142 कोटी रुपयांनी 154 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 146 कोटी रुपयांनी 154 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च बघितले तर ते इयर ऑन इयर बेसिसवर वाढले आहे 9.5 कोटी रुपयांनी जवळपास 11.5 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर कमी झाले आहे 12 कोटी रुपयांनी जवळपास 11.5 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रॉफिट बिफोर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 156 कोटी रुपयांनी 167 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर बिलकुल फ्लॅट आहे 167 कोटी रुपये 167 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स बघितला तर तो इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 123 कोटी रुपयांनी 148 कोटी रुपये आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 146 कोटी रुपयांनी 148 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर बघितला आणि मित्रांनो, हा जो EPS असतो तो फक्त रुपीजमध्ये असतो, नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये, नाही मिलियनमध्ये. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर वाढला आहे 2.44 रुपीजने 2.93 रुपीज आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर देखील वाढला आहे 2.89 रुपीजने 2.93 रुपीज. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि मित्रांनो, आपल्या लक्षात आले की टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची कन्सॉलिडेटेड रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा किंवा EPS म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा, क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर
बोथ केसमध्ये आपल्याला ग्रोथ दिसत आहे. चला मित्रांनो, आता आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची थोडी बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. तर मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025च्या डेटानुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.38%, FISची होल्डिंग आहे 2.69%, DISची होल्डिंग आहे 0.53%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.49% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 22.89%. आणि मित्रांनो, जर आपण कंपनीचे पूर्ण फायनान्शियल इयरचे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले तर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होती 277 कोटी रुपये. कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होती 385 कोटी रुपये आणि कंपनीची कन्सॉलिडेटेड सेल्स पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होती 304 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण पूर्ण फायनान्शियल इयरचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट बघितला तर तो पूर्ण फायनान्शियल इयर 2023 मध्ये होता 252 कोटी रुपये. कंपनीची कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2024 मध्ये होता 385 कोटी रुपये आणि कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट पूर्ण फायनान्शियल इयर 2025 मध्ये होता 312 कोटी रुपये. चला मित्रांनो, आता आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची कन्सॉलिडेटेड बॅलन्स शीट बघूया. तर मित्रांनो, कंपनीचा रिझर्व्ह अँड सरप्लस लगातार वाढत आहे. 19,521 कोटी रुपयांनी 29,914 कोटी रुपये आणि करंटली आहे 31,000 कोटी रुपयांपेक्षाही जास्तीचा. तसेच मित्रांनो, कंपनीची म्हणजे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची लॉंग टर्म बोरोइंग झिरोच आहे. तसेच कंपनीची शॉर्ट टर्म बोरोइंग सुद्धा लॉंग टर्म पिरियड पासून झिरोच आहे. तसेच मित्रांनो, जर आपण पुढे बघितले तर टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा कॅश अँड कॅश इक्विव्हॅलंट्स जबरदस्तपणे कमी झाला आहे. 341 कोटी रुपयांनी जवळपास 17 कोटी रुपये. आणि मित्रांनो, जर आपण कॉन्टिंजंट लायबिलिटीज बघितली टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडची तर ते आहे जवळपास 23 कोटी रुपये. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा कॉन्टिंजंट लायबिलिटीज जेवढा कमी असतो तेवढा त्या कंपनीसाठी एक पॉझिटिव्ह साईन मानला जातो. आणि मित्रांनो, अवेलेबल डेटानुसार म्हणजे सप्टेंबर 2025 नुसार टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.38% आणि या कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज आहे 0%. आणि मित्रांनो, कोणत्याही कंपनीमध्ये प्रमोटर प्लेजिंग पर्सेंटेज 0% याचा अर्थ म्हणजे त्या कंपनीच्या प्रमोटर्सने लोनसाठी आपला एकही शेअर प्लेज म्हणजे गिरवी म्हणजे गहाण ठेवलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्वात आधी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचे फायनान्शियल इयर 2026च्या क्वार्टर 2चे कन्सॉलिडेटेड नंबर बघितले आणि आपल्याला एक गोष्ट लक्षात आली की टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीचा रेव्हेन्यू म्हणा किंवा नेट प्रॉफिट म्हणा किंवा अर्निंग्स पर इक्विटी शेअर म्हणा क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि इयर ऑन इयर बेसिसवर ग्रो झाला आहे. तसेच आपण टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपनीची आजच्या व्हिडिओमध्ये थोडी बेसिक इन्फॉर्मेशन सुद्धा जाणून घेतली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.